नॅशनल हायवे नंबर 6 जो रिंग रोड आमच्या इथून गेलेला आहे काटोल नाक्यापासून वाडीकडे, त्या रोडवर सेंटर पॉईंट स्कूलच्या जवळ एक अपघात झाला होता। 7:30 वाजता आम्हाला या अपघाताची इन्फॉर्मेशन मिळाली। त्या अनुषंगाने मी पहिल्यांदा स्पॉटवर त्या ठिकाणी पोहोचलो। नंतर स्टाफ आणि ट्रॅफिकचे कर्मचारी पण पोहोचले। एक डस्टर गाडी MH31CQ 6000 या नंबरची डस्टर गाडी होती आणि तिने 3 दुचाकी वाहनांना धडक मारलेली होती। यामध्ये काही लोक जखमी होते। आम्ही तातडीनं त्या जखमींना उपचारासाठी दवाखान्यामध्ये भरती केलं, काही शुअरटेकला आणि काही मेयो हॉस्पिटलला। आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत काल 2 लोकांचा मृत्यू झाला होता, म्हणजे पती पत्नी आहेत ते। एकाचं नाव त्यामधील धनु ठाकरे म्हणून आहे आणि त्यांची पत्नी इंद्रकला ठाकरे, हे 40 आणि 35 अशा अनुक्रमे वयाचे आहेत। आणि त्यांचा मुलगा एक खिलेश्वर नावाचा, ज्याचं वय 11 वर्ष आहे, तो देखील आज वारलेला आहे। भीषण अपघात आहे आणि याच्यामध्ये का अपघात झाला, कसा झाला हे आम्ही शोधतो आहे। प्रायम ऑफिसी असं सगळ्यांचं म्हणणं होतं की त्या गाडीचं एक चाक उजव्या साईडचं, ड्रायव्हरच्या साईडचं निखळलं होतं, पण आम्ही अद्यापपर्यंत या निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही। आम्ही आता RTO परीक्षण करू आणि त्यातून आम्हाला माहिती होईल। सर, इतर जखमी कोण आहेत आणि त्यांची काय प्रवृत्ती आहे? बाकी जखमींना एवढा काही मार नाही। त्याच्यामागचं कारणच असं की सगळ्यात पहिली ही जी गाडी होती, ह्या गाडीवर पती पत्नी आणि 2 मुलं होते, तर ते 4 जण जखमी झालेले होते। त्यापैकी 3घांचा मृत्यू झाला आणि एक जी मुलगी आहे तिच्या पायाला मार आहे। बाकीच्या ज्या 2 गाड्या होत्या त्या मागून आल्या, त्याच्यामुळं त्यांना एवढा काही मार मोठा नाही आहे, परंतु यांना जो मार होता तो त्यांच्या जीवावर बेतलेला आहे। यामध्ये आरोपी देखील अटक आहेत।